असे डायबिटिक पेशंट्स येतात ज्यांची 300-350 साखर असते. आपल्याला दात बसवण्यासाठी किंवा जर दात काढायचाही असेल, काही हं. असेल, आपल्याला शुगर 200च्या आत. जर आता 300-350 त्या पेशंटची शुगर आहे, दात काढणार कसं आणि पेशंटला हातच नाही लावणार. ओके. म्हणजे एक्झॅक्टली काय होतं ह्या प्रोसेसमध्ये जर शुगर जास्त असेल आणि समजा जर शुगर केलं जास्त तर? असेल सर, तर जखम लवकर भरत नाही. हां. ओके. आणि ती तोंडातली जखम आहे, जी की हां. ओली जखम असते. करेक्ट. बरोबर. सलायवा सतत तोंडात असतो. हं. बरोबर. त्यामुळे जखम लवकर भरण्याचा प्रश्नच येत नाहीत. आणि ओके. जर आपण काही ट्रीटमेंट घेतली पण जसं की इम्प्लांट झालं. आता हं. इम्प्लांट हे डायबिटिक पेशंटमध्ये फेल होण्याचं कारण पण शुगरच असतं. जर तुम्ही प्रॉपर 6 महिन्याला क्लिनिंग करून घेतलंत. हं. आता काही-काही पेशंट असे पण बोलतात, "आम्हाला किती दिवस जगायचंय? मग ट्रीटमेंट हां. करून मी काय काय करू?" करू? सर ह्या सगळ्या गोष्टी अव्हॉइड केल्या पाहिजे. कारण आता बघा तुमच्याकडे जर दातच नाहीये, तुम्ही खाणार कसं आणि तुम्हाला पचणार कसं? चावताच येत नाही तर पोटाचे प्रॉब्लेम वाढणार. पोटाचा डॉक्टरही तेच सांगणार आहे, की अन्न पचत नाहीये, हां. दाताच्या डॉक्टरकडे जा, दात बसवून घ्या. त्याचा खर्च मग पेशंटला खूप जास्त वाटतो. मग तुम्हाला जर ते सगळं अव्हॉइड करायचं आहे, तर मग व्यवस्थित काळजी घ्या. ओके. शुगर कंट्रोलमध्ये ठेवा. ब्रशिंग व्यवस्थित करा. हं. 6 महिन्याला चेक करून घ्या. प्रॉब्लेम नसेल तरी चेक करायला काहीच हरकत नाहीये. करेक्ट आहे. बरोबर. करेक्ट. डॉक्टर पण गरज असेल तरच ट्रीटमेंट करेल. बरोबर आहे. त्यामुळे ह्या अशा काळजी आपण घेतली पाहिजे.